नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। तो म्हणजे आत्मसंशय आणि त्यावर मात कशी कराल। आपल्या जीवनात बऱ्याचदा आपल्याला आत्मसंशय वाटतो, म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला सेल्फ डाऊट असे देखील म्हणतो। म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर आपण विश्वास ठेवत नाही। आत्मसंशय आपल्याला यशापासून दूर ठेवतो, पण चिंता करायची काहीच गरज नाही। आज आपण या समस्येवर काही रोचक उपाय पाहणार आहोत। चला तर मग या समस्येचा सामना कसा करायचा ते पाहूयात। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आपणास खूप काही नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती जाणण्यास मिळेल। चला तर मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या या आपल्या व्हिडिओस। स्वागत आहे मित्रांनो आपले मराठी इम्पॅक्टमध्ये। आपण प्रथमतः समस्यापासून सुरुवात करूयात। मित्रांनो, तुम्हाला कधी असे वाटले आहे का की हे काम मी करू शकतो का, किंवा माझी तयारी पुरेशी आहे का? मित्रांनो, हा जो विचार येतो ना आपल्या मनामध्ये, हाच तो आत्मसंशय आहे। आत्मसंशयामुळे आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाही। यामुळे आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही आणि आपल्याला यश मिळणे कठीण होते। आत्मसंशय आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतो आणि आपल्या मानसिकतेवर वाईट परिणाम करतो। आत्मसंशयाचे दुष्परिणाम। मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही जेव्हा चांगल्या वाटचालीकडे जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा सर्वात मोठा अडथळा म्हणजे आत्मसंशय, सेल्फ डाऊट। आत्मसंशयामुळे आपण आपले काम व्यवस्थित करू शकत नाही। यामुळे आपण अपयशी होतो, आत्मविश्वास आपला कमी होतो आणि आपल्यावर ताण येतो। यामुळे मानसिक आरोग्यही वाईट होऊ शकते। आपल्या मानसिकतेवर त्याचा भला मोठा परिणाम होऊ शकतो। आता आपण पाहूयात की आत्मसंशयावर मात कशी करता येईल। इथे काही आपण 5 उपाय दिलेले आहोत, त्याच्या मदतीने आपण पाहूयात की कशा पद्धतीने आपण मात करू शकतो। चला तर पाहूयात की आत्मसंशयावर मात करण्यासाठी कोणते हे उपाय आहेत। नंबर 1, सकारात्मक विचार करा। नेहमी सकारात्मक विचार करा आणि स्वतःला प्रोत्साहित करा। आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा, हा पहिला उपाय आहे। प्रत्येक सकाळी उठल्यावर आरशात पहा आणि स्वतःला सांगा, मी हे करू शकतो। आपल्या मनावर विश्वास ठेवा। आपले विचार जर आपण सकारात्मक ठेवलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी आव्हाने येतात ती सोपी वाटायला लागतील। तर दुसरा उपाय आहे तयारी। म्हणजे जे काम करायचे आहे त्याची योग्य तयारी करा। तयारीमुळे आत्मविश्वास वाढतो। जेव्हा तयारी चांगली असेल तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढेल। योजना आखा, काम करा आणि विजय मिळवा। तिसरा उपाय आहे लहान उद्दिष्टे ठेवा। मित्रांनो, मोठ्या कामांची विभागणी करा आणि लहान उद्दिष्टे ठेवा। जर आपण मोठी उद्दिष्टे ठेवलात तर आपणास जे कार्य करायचे आहे ते खूप मोठे वाटायला लागतील। त्यामुळे लहान आपण उद्दिष्टे ठेवली पाहिजे, किंवा आपण मोठ्या कामांना छोट्या छोट्या उद्दिष्टामध्ये विभागले पाहिजे। तेव्हा आपल्याला एक प्रकारे काम आपले सोपे वाटायला लागेल। जी आपण उद्दिष्टे ठेवलेली आहेत ती पूर्ण करून आत्मविश्वास वाढवा। मोठ्या कामांचा विचार केल्यास आपण घाबरतो, म्हणून ती कामे लहान टप्प्यामध्ये विभागा। लहान उद्दिष्टे पूर्ण केल्यावर मोठ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणे सोपे होईल। तर चौथा उपाय आहे स्वतःची तुलना करू नका। आपण अनेकदा इतरांशी तुलना करतो, तर इतरांची तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा। इतरांच्या आयुष्यात काय चालले आहे किंवा इतर व्यक्ती कशी आहे यापेक्षा स्वतःमध्ये डोकावा। म्हणजे एक प्रकारे स्वतःची तुलना स्वतःशीच करा। इतरांची तुलना करणे हे आपल्या आत्मविश्वासास ठेच पोहोचवते। प्रत्येक व्यक्तीची प्रगती वेगळी असते। स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि तिच्यावरच गर्व करा। पाचवा उपाय आहे स्वतःला प्रोत्साहित करा। यशस्वी झाल्यानंतर स्वतःला बक्षीस द्या आणि पुढील यशासाठी प्रेरणा मिळवा। जेव्हा तुम्ही एखादे उद्दिष्ट पूर्ण करता तेव्हा स्वतःला बक्षीस देणे विसरू नका। स्वतःला बक्षीस देत जा। हे बक्षीस तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि पुढील आव्हानासाठी यातून तुम्हास प्रेरणा मिळेल। तर मित्रांनो, आत्मसंशयावर मात करण्यासाठी या उपायांचा अवलंब करा। आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा। यश तुम्हाला नक्कीच मिळेल। तर मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपणास खूप काही शिकायला मिळाले असेल आत्मसंशयाविषयी, आणि मला खाली कमेंट्समध्ये कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओज लाईक, आपल्या मित्रांसोबत शेअर आणि महत्त्वाचे चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका, आठवणीने करा। तर भेटूयात मित्रांनो अशाच एका प्रभावी व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।